गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण औद्योगिक क्रांती हा घटक पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण फ्रेंच राज्यक्रांती पाहिली, प्रोटेस्टंट क्रांती पाहिली. आता आपण तिसरी क्रांती पाहत आहोत, औद्योगिक क्रांती. आता जरासा हा टॉपिक वेगळा आहे की याच्यामध्ये क्रांती हा शब्द वापरलाय आणि पूर्वीच्याही घडामोडींना, क्रांत्यांना क्रांतीचा हा शब्द वापरलाय, बदलांना. हाही एक प्रकारचा बदल आहे. तो थोडक्यात आपण समजून घेऊया. क्रांती म्हणजे अचानकपणे, आमूलाग्रपणे झालेला बदल म्हणजे क्रांती आपण पाहिली. कारण की फ्रेंच राज्यक्रांती ही ठराविक कमी वेळामध्ये, कमी कालावधीमध्ये आमूलाग्र, अचानक असा खूप मोठा बदल झाला, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, क्रांती शब्द वापरला जातो. उत्क्रांती ही हळूहळू टप्प्याटप्प्याने होत असते. औद्योगिक क्रांती ही काय आज शोध लागला की उद्या लगेच उत्पादन वाढलं असं नव्हतं. याच्यामध्ये जरासा काल मर्यादेचा विषय आहे. ही बऱ्याच वर्ष चाललेली घटना आहे. अचानकपणे उत्पादनामध्ये कोणताही बदल होत नाही, का रात्रीत कोणतेही बदल होऊ शकत नाहीत. आपण बघितलं की अचानकपणे 16व्या लुईचं सत्ता किंवा पद खालसा करणं ही एक लगेच होणारी, क्विक घडणारी घटना आहे. परंतु औद्योगिक क्रांतीच्या बाबतीत आपल्याला हा जो काही क्रायटेरिया आहे, हा निकष लागू करता येत नाही. औद्योगिक क्रांतीविषयी सांगायचं म्हटलं तर जी औद्योगिक क्रांती झाली म्हणजे उत्पादन व्यवस्थेमध्ये जे काही मोठे बदल झाले त्याचा आढावा म्हणजेच औद्योगिक क्रांती आहे. तेच आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. याच्यामध्ये औद्योगिक क्रांती हा शब्द सर्वात प्रथम 19व्या शतकामध्ये वापरला गेला. त्याला झाली असेल तरी 16व्या-17व्या शतकातली क्रांती, तरी त्याला त्यावेळेस औद्योगिक क्रांती असा शब्द वापरलेला नव्हता. ते त्या काळातले बदल होते. नंतर त्याचा अभ्यास केला गेला आणि त्याच्यावरती विचार मांडले गेले. जे ब्लॅकी या 19व्या शतकातल्या फ्रेंच सामाजिक विचारवंतांनी काय केलं होतं, हा शब्द रूढ केला आणि त्याच्याबद्दल T.S. ॲस्टन हे आपल्या पुस्तकामध्ये, त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे द इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन. याच्यामध्ये ते म्हणतात हे परिवर्तन केवळ औद्योगिक नव्हतं. हा बदल, हा फरक हा फक्त औद्योगिक नव्हता, तर सामाजिक व बौद्धिक होता. म्हणजे क्रांती या शब्दात अचानकपणे झालेला बदल ध्वनीत होतो. तो केवळ आर्थिक प्रक्रियांसंबंधी नसतात. भांडवलशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानवी व्यवहारांचा उगम 1760च्या बऱ्याच आधी सुरू झाला आणि 1830 नंतर बऱ्याच काळाने पूर्ण विकसित झाला. म्हणून या संज्ञेतून होणारे बदल या वास्तविकतेकडे दुर्लक्ष होण्याचा जरासा धोका असतो. म्हणून ह्या संज्ञेचा महत्त्वपूर्ण घटक काय आहे की हे बदल झाले ते पाठीमागच्या बऱ्याच वर्षापासून हे बदल होत नव्हते, ते कमी वेळामध्ये झालेले आहेत. म्हणून त्या जास्त कालावधीशी तुलना केली आहे. म्हणून आपल्याला असं म्हणावंसं लागतं की क्रांती काय आहे ती. ओके, याच्यामध्ये आपण पाहूया जरासं क्रांतीची ओळख आणि पार्श्वभूमीच आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये द पॉप्युलेशन एक्सप्लोजन हे लोकसंख्येचा स्फोट होणारा हा कालखंड होता. हा स्फोट का झाला असेल त्याचा आढावा आपण थोडक्यात घेऊ. त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये दुष्काळ मोठ्या प्रमाणामध्ये होते, युद्धही मोठ्या प्रमाणामध्ये व्हायची, रोग मोठ्या प्रमाणामध्ये, ते डिसीज, आणि त्याच्यानंतर काही लोकांना, आता जसं आपण कोरोना झाल्यानंतर क्वारंटाईन करून ठेवायचो, तसे काही उंदरामुळे रोग पसरलेले दिसून येतात.
ओके. हा ब्लॅक रॅट जो हा काळा उंदीर दिसतोय ना, याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई पसरलेली होती. म्हणजे औद्योगिक क्रांतीपूर्वी युरोपामध्ये दुष्काळ, युद्ध, रोगराई सामान्यच होती. या समस्या कमी होण्यास प्रमुख कारण म्हणजे काय आहे, की माणसाच्या नवनवीन कल्पना ह्या आहेत आणि त्या कोणकोणत्या कल्पना आहेत, ज्याच्यामुळं मानवी मृत्यूदर कमी झाला आणि लोकसंख्येचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि वाढणाऱ्या लोकसंख्येला पोषक असं जे उत्पादन व्यवस्था बदलली कशी, ते आपण पुढच्या काही घटकांमध्ये पाहणार आहोत. तर युरोपियन लोकांनी प्लेगचा प्रसार रोखण्यासाठी खूप उपाय केले. याच्यामध्ये आजारी लोकांना वेगळं ठेवणं, जसं आज आपण ठेवतो तसे प्रयत्न केले. 1721 मध्ये शेवटचा प्लेगचा उद्रेक मार्सेलमध्ये झाला आणि हा रोग ब्रिटन किंवा युरोपियन खंडात पुन्हा परत कधीच उद्भवला नाही. तर आपल्या भारतामध्ये नंतर आलेला तो आपल्याला दिसून येतो प्लेगचा सारखा रोग होता तो. 17व्या आणि 18व्या शतकात तपकिरी उंदीर वाढला तर काळ्या उंदीर, ज्याला पास्ट्युरेला पेस्टिस वाहक होते, ते नष्ट करण्यात आले. अशा पद्धतीनं एक प्रकारचं जे काही मोठ्या प्रमाणामध्ये महामारी, साथरोग यायचे, ते युरोपियन खंडामध्ये पण येत होते. परंतु साथरोगाला त्यांनी नियंत्रण त्यावेळेस घातलेलं दिसून येतंय 17व्या-18व्या शतकामध्ये. त्यांनी नंतर 17व्या शतकाच्या अखेरीस म्हणजे त्याचा शेवट करून टाकला आणि त्याच्यानंतर कधीही हा रोग तिथं दिसून आला नाही. हे महत्त्वपूर्ण घटक लक्षात घ्या, की हे आपण का पाहत आहोत, की एक प्रकारच्या लोकसंख्येचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास व्हायचा. लोकसंख्या म्हणजे मृत्यूदर मोठ्या प्रमाणामध्ये होता. का म्हणून होता? तर त्या कालखंडामध्ये दुष्काळ मोठ्या प्रमाणामध्ये पडायचे, युद्ध व्हायचे, रोगराई असायची. हे जे कारणं दिसतात आपल्याला, हीच ती कारणं आहेत. याच्यामुळं मृत्यूदर मोठ्या प्रमाणामध्ये होता. तो कमी झाला कशामुळं? तर युरोपियन लोकांच्या शोधामुळे कमी झालेला दिसून येतो. अशा पद्धतीनं आपल्याला ते जराशी औद्योगिक क्रांतीची पार्श्वभूमी समजायला मदत होते, की जे मनुष्यबळ महत्त्वपूर्ण लागतं औद्योगिक क्रांतीसाठी. जरी आज मनुष्यबळ आतासुद्धा खूप कमी लागतं, परंतु त्याही कालखंडामध्ये शोध लागले, तसे तसे मनुष्यबळाची गरज असते. कारण की कामगार वर्गाचा मोठा आधार ह्या औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक असतो. तो या कालखंडामध्ये उपलब्ध झालेला दिसून येतो. कारण की कधी कुणाचा मृत्यू होईल मध्ययुगीन कालखंडामध्ये सांगता येत नव्हतं. अशी ती एकंदरीत परिस्थिती होती. याच्यानंतर औद्योगिक क्रांतीचं एक ऐतिहासिक महत्त्व काय आहे, की अशी महत्त्वपूर्ण का घडून आली? कारण की औद्योगिक क्रांतीनं मानवी जीवनामध्ये फार मोठा असा आमूलाग्र बदल घडवून आणला. जो आजपर्यंतच्या पाठीमागील 2500 वर्ष ज्ञात मानवी कालखंड आहेत. ज्ञात म्हणजे माणसाला ज्ञात असणारा कालखंड म्हणजे फार तर 2500 वर्षापूर्वीचा. तिथून आजपर्यंतचा विचार करता अशी कोणतीही घटना ह्या मानवी इतिहासामध्ये म्हणजे माणसाचं सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय जीवन बदलून जाईल, अशी कोणतीही घटना या 2500 वर्षामध्ये घडलेली नव्हती. आणि कोणत्याही घडामोडीमुळं, कोणत्या बदलामुळे, शोधामुळे एवढा आमूलाग्र बदल नव्हता झाला. जे काही बदल झालेले होते ते थोडक्यापुरते, काळापुरते, तेवढ्यापुरते मर्यादित होते. परंतु असा आमूलाग्र बदल घडवून आणणारी ही घटना म्हणजे औद्योगिक क्रांती आहे. म्हणून याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. जे ती 2500 वर्ष ते बदल घडायला म्हणजे घडले नाहीत किंवा घडून सुद्धा काही बदल झाले नाहीत. तो 250 वर्षाच्या कालखंडामध्ये अधिक त्याने काय केला, वेग पकडलेला दिसून येतो. म्हणजे मानवी जीवनामधलं परिवर्तन हे महत्त्वपूर्ण इतिहासाचा जो केंद्रबिंदू आहे तो माणूस असतो, लक्षात घ्या. इतिहासाचा अभ्यास करत असताना इतिहासाचे जे काही बदल आहेत, विज्ञानाचे जे काही शोध असतात, त्या सर्वांचा केंद्रबिंदू काय असतो? म्हणजे माणूस असतो. कोणतीही अभ्यास शाखा असू द्या, त्या शाखेचा केंद्रबिंदू माणूस धरूनच चालतो. मानवी जीवनावरती होणारे परिणाम हे त्यांच्या अभ्यासाचा विषय असतो. इतिहासाचाही तोच आहे. ह्या 200 ते 250 वर्षामधल्या ज्या बदलांमुळे काय झालेलं आहे, एक प्रकारचा आधुनिक कालखंड निर्माण झालेला दिसून येतं. अशा पद्धतीनं हे औद्योगिक क्रांतीचं ऐतिहासिक महत्त्व आपल्याला कळतं, की काय आहे ते. ओके. यातील आपल्याला गोष्टी काही कळल्या असतील. त्याच्यानंतर पुढची जी स्लाईड आहे ती व्हॉट वॉज द इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशन? द इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशन refers to greatly increased output of machine made goods that began in England in the
17th सेंच्युरी म्हणजे 17व्या शतकामध्ये जे काही यांत्रिक शोध लागले आणि त्या यांत्रिक शोधातून काय झालं, जे मशीन्स निर्माण झाले आणि त्याच्यातून काय झालं, मोठ्या प्रमाणामधून उत्पादन निर्मिती झाली आणि ही उत्पादन निर्मितीच काय आहे, एक प्रकारची औद्योगिक क्रांती असलेली दिसून येते. ह्या बदलालाच औद्योगिक क्रांती असं म्हटलं जातं. ओके. औद्योगिक क्रांतीची जर अजून काय अशी सोपी अशी व्याख्या जर सांगायची असेल तर थोडक्यात सांगायचं म्हणजे तर 19व्या शतकाच्या पूर्वार्धात यांत्रिक शोध लागून युरोपच्या उत्पादन पद्धतीमध्ये जी काही क्रांती घडून आली तिला औद्योगिक क्रांती आपण म्हणतो. म्हणजे उत्पादन व्यवस्थेमध्ये जे काही बदल झाले ते कशामुळे झाले, या मशिनींमुळे किंवा या शोधांमुळे झालेले दिसून येतात. त्यानंतर नेक्स्ट स्लाइड आहे. औद्योगिक क्रांतीचा शोध लागला त्याने मानवी श्रमांची जागा घेतली. म्हणजे औद्योगिक क्रांतीनं काय झालं लक्षात घ्या, की मानवी श्रम मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागायचं. तिथं ते कमी पडले. म्हणजे श्रमाला जरासं श्रम कमी झाले. आता काय झाले कमी? आता एक चित्र दिसतंय तुम्हाला. इथे एक घोडा आहे आणि त्याच्यानंतर हे रेल्वे इंजिन आहे. हे आपल्याला दिसत आहे. ओके. म्हणजे जे काही वाहतूक व्यवस्था होती याच्यामधला हा एक बदल दर्शवणारा म्हणजे इंडिकेशन आहे थोडक्यात हे इमेज म्हणजे त्या बदलाची, की पाणी, वाफ, वीज, तेल, गॅस आणि केरोसिन वापरलं गेलं. म्हणजे थोडक्यात जे काही ह्याच्यासाठी काय वापरलं गेलं इंजिनसाठी, ओके, म्हणजे कोळसा वापरला गेला. हे आपल्याला त्याच्यातून दिसतं. म्हणजे शक्ती देण्यासाठी नवीन ऊर्जा स्रोत विकसित केले गेले. आणि त्याच्यामध्ये धातू आणि खनिजांचा वापर वाढला. म्हणजेच रेल्वेमध्ये खनिज म्हणजे कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. ॲल्युमिनियमचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. तांबा, लोखंड ही निर्मिती व्यवसाय निर्माण झाले. कशामुळं? ह्या औद्योगिक क्रांतीमुळे. म्हणजे औद्योगिक क्रांती म्हणजे काय? नक्की काय होणार आहे? तर हे बदल आपल्याला जरासं लक्षात आले, की आपल्याला समजेल की औद्योगिक क्रांती म्हणजे काय? ओके. त्यानंतरची जे काही नेक्स्ट आहे. आता त्याला ब्रिटनला फायदे काय झाले? आता जास्त करून ही क्रांती ब्रिटनमध्ये घडून आलेली दिसते. ब्रिटन टेक्स द लीड म्हणजे ब्रिटननंच काय केलेलं होतं याचं लीड घेतलेलं दिसतं. हा इंग्लंड, त्यांची राजधानी लंडन, हे स्कॉटलँड. ओके. हे महत्त्वपूर्ण भागात हे त्यांचं मॅप आहे. सर्व बाजूनी समुद्र आहे. असा कोणताही या देशाचा बघितलं आपल्याला नकाशामध्ये तर कोणताही असा भूप्रदेश नाही की ज्याला समुद्र लागू नाही. म्हणजे जन्मजातच म्हणजे निसर्गातच काय आहे त्यांचं समुद्रच किनारा लाभलेला आहे. म्हणजे ते अगदी आपण म्हणतो जसं आपल्याला कधी समुद्रकिनारा बघायचं म्हटलं तर खूप लांब जावं लागतं. तसं नाही तर ते आपल्या भूप्रदेशाच्या किनारे आले तर ते समुद्र बघू शकतात. तसंही आपल्या भारताला मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रकिनारा आहे तिन्ही बाजूनं. तसं इंग्लंडला चारही बाजूनं असलेला दिसून येतं. मग याचे निश्चितच फायदे ब्रिटनला झालेले होते. आता ब्रिटनचे फायदे काय होते? भरपूर लोह आणि कोळसा त्यांच्याकडे होता. लोह आणि कोळसा असल्यामुळे काय झालं त्यांना जो आपण हे मागच्या याला पाहिलं, की जे ॲल्युमिनियम, कोळसा, लोखंड ह्या ज्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणामधला काय होता, जो वापर करावायचा होता, तो साठाही इंग्लंडमध्ये होता. हे इंग्लंडचं काय आहे, एक प्लस पॉइंट असलेला दिसून येतो. एक जलवाहतूकच त्यांची म्हणजे जी काही नदी प्रणाली जी होती ना, ह्या सगळ्या नदी प्रणाल्या, ह्या सगळ्या अंतर्गत नद्या आहेत त्या समुद्राला मिळालेल्या आहेत. ह्या नदी प्रणाली त्यांच्या जलवाहतुकीचे मार्ग होते. म्हणजे अगदी कमी खर्चामध्ये किंवा ट्रान्सपोर्टचा जास्त त्रास नसणारा रस्ते सुविधा विकसित होण्यामध्ये किंवा वाहतूक व्यवस्था किंवा ट्रान्सपोर्टेशनसाठी लागणारे जी काही मॅनपॉवर असेल किंवा पशूंचा वापर केला जात असेल, त्याच्यामध्ये खूप श्रम वाया जातं, खर्च वाढतो आणि मग तसं उत्पादनही होत नाही आणि उत्पादन झालं तर तेवढ्या वेळेमध्ये, तेवढ्या ह्याच्यामध्ये ते काय पुरवठा केला जात नाही. तर त्याच्यासाठी काय झालेलं आहे, त्यांची जी काही नदी प्रणाली आहे, ती त्यांच्या देशासाठी उपयुक्त झालेली किंवा उपयोगी झालेली दिसून येते. आता ज्या वसाहती कच्च्या मालाचा पुरवठा करतात आणि तयार माल पण विकत घेतात, अशा वसाहती त्यांनी काय केल्या होत्या, जगाच्या पाठीवरती तयार केलेल्या होत्या. म्हणजे उत्पादन व्यवस्था वाढली, उत्पादन वाढलं.
उत्पादन वाढल्यानंतर त्यांना काय झालं होतं, ते विकण्यासाठीचं सुद्धा काय होत्या त्यांच्याकडं वसाहती असलेल्या त्यांनी निर्माण केलेल्या दिसून येत आहे. त्यातले शेवटचे 3 फायदे म्हणजे व्यावसायिक शक्ती त्यांची निर्माण झाली, वसाहत आणि वाहतूक सुधारणा, सरकारी मदत दिली. म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं कुठं वसाहती स्थापन करायची असेल आणि त्या वाहतूक सुधारणांचा जर विकास करायचा असेल, म्हणजे वाहतूक व्यवस्थेचा विकास करायचा असेल, तर तिथं काय झालेलं आहे, सरकारी मदत मोठ्या प्रमाणामध्ये दिली होती. जी काही प्रमाणात इंग्लंडमधील तुलनेने शांत राजकीय परिस्थितीचं श्रेय त्यांना द्यायला लागतं. दुसरीकडं युरोप खंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्थिरता होती आणि त्यांना या राजकीय अस्थिरतेचा सामना करण्यामध्ये त्यांची क्रयशक्ती वाया गेलेली होती. त्यामुळे त्यांच्या विकासामध्ये ही फार मोठी अडचण होती. परंतु इंग्लंडचं तसं नव्हतं. तर इंग्लंडची जी काही राज्यव्यवस्था होती, ती राजकीय परिस्थिती शांततेची होती. या शांततेच्या राजकीय परिस्थितीमुळेच औद्योगिक क्रांतीने काय झालेलं होतं, तिथं वेग पकडलेला होता. म्हणजे शोध पण लावले. त्या शोधाचं सुद्धा काय करावं लागतं, उपयोग करून घ्यावा लागतो आणि तो शोध उत्पादन प्रक्रियेसाठी कसा उपयोगी ठरला आणि त्यांनी त्याचा उपयोग केलेला दिसून येतो. अशा पद्धतीनं हे ब्रिटनची थोडक्यात आपण ह्या औद्योगिक क्रांतीमधली जी काही त्यांची पार्श्वभूमी आहे, भौगोलिक पार्श्वभूमी थोडीशी आपण पाहिलेली आहे आणि थोडंसं त्यांची काय परिस्थिती आहे अंतर्गत, ती कशी कारणीभूत होती औद्योगिक क्रांतीसाठी, याचा थोडक्यात आपण आढावा घेतलेला दिसून येतो. म्हणजे आता औद्योगिक क्रांती म्हणजे कशामुळे झाली बघा, एका सिपोलो नावाच्या इतिहासकाराने फोंटाना इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ युरोपमध्ये त्याचे ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, की इंग्लंडमध्ये काय झालेलं आहे, की अनुकूल सामाजिक व राजकीय संरचना, मानसिकता म्हणजे थोडक्यात वृत्ती आणि मूल्य स्तराचा विकास याच्यामुळं ब्रिटनमध्ये प्रथम औद्योगिक क्रांती घडून आली. काय म्हणतात सिपोला? सिपोला म्हणतात, की ब्रिटनमधील अनुकूल सामाजिक व राजकीय संरचना, सामाजिक स्ट्रक्चर आणि पॉलिटिकल जी काही संरचना होती आणि तेथील ही व्यवस्थेसाठी तेथील लोकांची जी काही मानसिकता होती, ही मानसिकताच काय झालेली आहे, म्हणजे त्यांच्या ह्या मूल्यस्तराच्या विकासामुळेच काय झालेलं आहे, की त्यांचे औद्योगिक क्रांती वातावरण पोषक झालेलं दिसून येतं. ओके. नेक्स्ट, देशांतर्गत उत्पादन प्रणालीचा पण विकास झालेला आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये देशांतर्गत व्यवस्थापन विकसित झाली होती. 1600च्या उत्तरार्धात 1800च्या उत्तरार्धात काय आहे, हे बदल झालेले दिसून येतात. देशांतर्गत यंत्रणा मागणी पूर्ण करू शकले नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना म्हणजे मागणी असलेली दिसून येते. त्याच्यानंतर पुढं, की औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी त्यांना पोषक ठरल्या. त्या कशा ठरल्या आणि काय होत्या, त्या कोणत्या? आता जहाजं. वाहतूक तर सुधारली. वाहतूक सुधारली म्हणजे काय? तर त्याच्यासाठी असणारे म्हणजे त्यांचं काय मोठं स्ट्रेंथ काय होती, त्यांचं बळ काय होतं? तर ते समुद्राच्या मध्यभागी राहत होते. म्हणजे देशाच्या चारही बाजूने समुद्र होता. पण लाकडी जहाजं निर्माण करायचं काम मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालं. लाकडी जहाजाबरोबर लोखंडी जहाजं आणि स्टीलची जहाजंसुद्धा काय झाली, त्यांनी निर्माण केलेली दिसून येतात. वाऱ्यावर चालणारे पालसुद्धा आपल्याला दिसून येतात. वाफेवर चालणारे बॉयलरसुद्धा त्यांनी विकसित केले. गाड्या, ऑटोमोबाईल्स याच्यामुळं काय झालं, ही वाहतूक व्यवस्था किंवा ह्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असणारा जो घटक आहे, जे वाहन किंवा म्हटलं जातं त्याला त्या कालखंडातलं जे काही जहाज, हे मेकॅनिझम त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उभं केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं त्यांचा संवादी सुधारला. तार व्यवस्था होती जी आपण बघितलं, टेलिफोन, रेडिओ या व्यवस्थेचा त्यांनी हळू-हळू पुढं-पुढं विकास केला होता. औद्योगिक क्रांती ही एका टप्प्यामध्ये नाही झाली, तर एक 2-3 टप्प्यामध्ये झालेली आहे. परंतु आपल्याला इथं एका टप्प्यातलीच औद्योगिक क्रांती इथं पाहायची आहे. तर अशा पद्धतीने औद्योगिक क्रांतीस कसं पोषक वातावरण ठरतंय, काय घटक कारणीभूत होते, ते आपण या ठिकाणी पाहतोय. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांतीची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला या ठिकाणी पाहायची. ही पार्श्वभूमी पाहण्या अगोदर जरासं आपण बॅक लावून पाहूया, की आपण आतापर्यंत कोणकोणते घटक पाहिलेले आहेत, जेणेकरून ही क्रांती होण्यासाठी पोषक वातावरण झालेले आहेत. ओके. याच्यामध्ये की लोकसंख्येचा जो स्फोट किंवा विस्फोट म्हणण्यापेक्षा लोकसंख्येचा जो काही मृत्यूदर होता, तो घटवण्याची क्षमता
इंग्लंडमध्ये होती आणि ते इंग्लंडने स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या शोधांवरती करून दाखवलेली दिसून येते. महामारी नष्ट केल्याने जेणेकरून काय झालं, मानवाचा जो काही जन्मदर आहे तर काय वाढलेला आहे. मृत्यूदर कमी झाला आणि त्याच्यामुळे आपोआप जन्मदर वाढला. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांतीचं आपण ऐतिहासिक महत्त्व पाहिलं, की काय आहे औद्योगिक क्रांतीचं ऐतिहासिक महत्त्व आणि त्याच्यामुळं काय बदल झाले आणि त्याचे काही जरासं आपण निकष पाहिले, काल सुसंगत असणारे. ओके. त्याच्यानंतर म्हणजे औद्योगिक क्रांती म्हणजे काय? तर उत्पादन पद्धतीमध्येच उत्पादन तर होतंच. असं काही वेगळं उत्पादन त्यांनी घेतलेलं नाही असं. तर त्यावेळेस कापड निर्मिती होती, उदाहरण घेतलं. तर ते औद्योगिक क्रांतीच्या अगोदरही कापड निर्मिती होती आणि औद्योगिक क्रांतीच्या नंतरही होती. परंतु औद्योगिक क्रांतीचं वैशिष्ट्य हे आहे, की औद्योगिक क्रांतीचं महत्त्वाचं योगदान म्हणजे काय, त्यांनी उत्पादन पद्धतीमध्ये वाढ केली. जे दिवसाला जर 1 टन उत्पादन होत असेल, तर त्यांनी काय केलं 25 टन, 50 टन उत्पादन व्यवस्था काय झाली, वाढवली. म्हणजे इन्क्रीज ऑफ प्रोडक्शन म्हणजे जी काही प्रॉडक्टिव्हिटी होती, ती त्यांनी वाढवलेली दिसून येते. म्हणून त्याला औद्योगिक क्रांती म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जो पुढचा आपण घटक पाहिला, औद्योगिक क्रांतीचा जो काही शोध लागला, त्या शोधाचं महत्त्वपूर्ण म्हणजे बदल आपण बघतोय, की वेग पकडला. म्हणजे वाहतूक व्यवस्थेमध्ये पण नुसताच उत्पादन व्यवस्थेमध्ये त्यांनी वेग नाही पकडला. उत्पादन व्यवस्थेच्या बरोबर त्यांनी काय केलं, की वाहतूक व्यवस्थेतले पण शोध लावले. एका शोधावरती सगळी क्रांती होत नाही आणि एका शोधानंतर दुसरा शोध, दुसऱ्या शोधानंतर त्याला अनुकूल असणारा तिसरा शोध. म्हणजे अशी साखळी त्यांनी काय केली, पूर्णतः विकसित केली. म्हणजे वाहतूक व्यवस्था परंपरागत मार्गाने जर ठेवली आणि उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, तर काय होऊ शकतं? उत्पादन मोठं होईल आणि वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे तो माल काय होईल? पडीक राहील किंवा मालाला उठाव होणार नाही आणि मालाचं जर वितरण व्यवस्था नसेल, तर काय होईल? ते वितरण व्यवस्थेमुळं जी काही क्रांती आहे, औद्योगिक क्रांती, ह्याच्यामुळं काय होऊ शकते? विकसित होऊ शकणार नाही किंवा ती पुढे जाणार नाही, याची जाणीव त्यांना होती. म्हणून आपण या ठिकाणी हे पाहिलेलं आहे, की यंत्रसामग्री त्यांनी कशा पद्धतीने यंत्रसामग्री ही जे ट्रान्सपोर्टसाठी कशी वापरली, ते आपण या ठिकाणी पाहिलं. ओके. त्याच्यानंतर ब्रिटनची काही भौगोलिक परिस्थिती पाहिली. ब्रिटनची जी काही इंटरनल स्ट्रक्चर पाहिलं आपण. सिपोला नावाच्या इतिहासकाराचं म्हणजे काय एका ग्रंथ होता, फोंटाना इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ युरोप. त्याच्यामधलं त्याचं एक मत दिलं आपण, की सामाजिक व राजकीय संरचना आणि मानसिक वृत्ती याच्यामुळं काय झालेलं ह्याचा जो स्तर आहे इंग्लंडमधला, तो अतिशय वाढलेला होता. म्हणून क्रांतीस पोषक वातावरण झालेलं दिसून येतं. हे आपण या स्लाइडमध्ये पाहिलं. त्याच्यानंतर देशांतर्गत प्रणालीचा विकास पाहिला आणि औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक असणारी जी मगाशी बोललो आपण, जसं फक्त त्यांनी काय केलं, की समुद्रमार्गे जहाजांचा मोठ्या प्रमाणात विकास केला आणि जो काही रस्ते मार्ग आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं नाही आहे. तर त्यांनी काय केलं, सर्व गोष्टींकडे लक्ष दिलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं ही औद्योगिक क्रांतीची जी काही आपण थोडक्यात पार्श्वभूमी पाहिली. आता ही औद्योगिक क्रांती होण्या अगोदर सुद्धा एक क्रांती पोषक ठरलेली होती. ती सुद्धा खूप महत्त्वपूर्ण होती. ती म्हणजे कृषी क्रांती होती. त्या कृषी क्रांतीचा सुद्धा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. परंतु आपण वेळेअभावी याचा आढावा आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया, की कशी कृषी क्रांती त्यांनी केली आणि कृषी क्रांती औद्योगिक क्रांतीला कशी पोषक ठरली आणि त्याचा उपयोग त्यांनी कशा पद्धतीने करून घेतला, हे पाहणं संयुक्तिक ठरतं. आपण याचा आढावा आपण निश्चितच पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. कोणाच्या काही अडचणी असतील तर आपण विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. त्याचं उत्तर निश्चित दिलं जाईल. धन्यवाद.